नमस्कार मित्रांनो, आपली जी PDCC बँकेची एक्झाम झाली आहे, तर कट ऑफ किती लागू शकतो आपला हा अंदाज मांडतोय मी. ठीक आहे, तर हा फिक्स इतकाच लागेल म्हणून असं म्हणत नाही आहे मी. ठीक आहे, तर एकूण म्हणजे किती 357 जागा आहे आणि 357 जागासाठी इंटरव्ह्यू कॉल एका जागेसाठी किती 3 कॅन्डिडेटना इंटरव्ह्यू कॉल येणार आहे. एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे 3. ठीक आहे, तर आता जवळपास 2 लाख मुलांनी एक्झाम दिली असेल. ठीक आहे, असं मानू आपण सपोज. तर याच्यामध्ये आपण जो या अगोदर व्हिडिओ टाकलेला यूट्यूबवरती, तर त्यानुसार मी तुम्हाला एक कन्क्ल्युजन देतो आहे की तुम्हाला अगोदर दाखवतो प्रूफ की मुलांना किती मार्क्स आले. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पण थोडं लाईव्ह प्रूफमध्ये अंदाज येईल. तर मित्रांनो, हा तो व्हिडिओ आहे. याच्यावरती मुलांनी त्यांचे किती स्कोर आले ते टाकले. तर ठीक आहे, आता हे ना किती 44 ते 45च्या दरम्यान आहे यांचा स्कोर. सेकंड शिफ्टला 23 तारखेचं. ठीक आहे, तर एक 44 झाले समजा यांचा स्कोर. इथं आले पूजा जगदाळे, यांचा आहे 65, तर 65 यांचा स्कोर आहे. तर हायेस्ट किती आलं आहे 65, मिनिमम 44. ठीक आहे, यांचं 64 म्हणजे 65 धरूया आपण. ठीक आहे, यांचं 44 45 म्हणजे सेम, यांचं पण 40 आलं आहे. इथं आले 60च्या मध्ये म्हणजे 50 ते 60मध्ये किती 58. ठीक आहे, यांना किती आले 52. 24 ऑगस्टची थर्ड शिफ्ट. ठीक आहे, 52 स्कोर आहे यांचा. यांना 46 आले ऋषिकेश जाधव. ठीक आहे, 46. इथे साईडला बघा, लेफ्ट साईडला यांना 62. हायेस्ट किती आले आतापर्यंत 65. ठीक आहे, 62. तर यांनी कमेंट करून सांगितले की 365 + 3 म्हणजे इंटरव्ह्यूसाठी 1095 मुलांना कॉल येईल समजा. तर बरोबर दिले यांनी. समोर बघूया आपण, यांना किती आहे 55. ठीक आहे, यांना किती आहे 60, म्हणजे हायेस्ट आतापर्यंत 65च आहे. ठीक आहे, यांना 55, यांना पण 55, यांना 52 आले. ठीक आहे, तर मित्रांनो, हे लास्टपर्यंत बघा तुम्ही. मी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला समजेल की किती कट ऑफ येऊ शकतो अंदाजे. आणि मी सगळ्या मुलांचं म्हणजे किती मार्क्स आले त्यांना स्कोर लाईव्ह प्रूफ दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला पण समजेल. ठीक आहे, असं नाही की अंदाजे सांगतो म्हणून. आता यांचं 74 स्कोर आले. आता हे सांगते तर हे खरं आहे की खोटं आहे त्याला माहिती. ठीक आहे, पण याचं 74 आले तर मानू समजा एखादं असेल की होऊ शकतो 74 समजा. यांचं 55 आहे. ठीक आहे, यांचं 52 स्कोर येते. मोस्टली ना किती 50 ते 65च्या मध्ये खूप सारे मुलांचा स्कोर आहे मोस्टली. ठीक आहे, तर एवढं धरून चाललं. यांचं थर्ड शिफ्ट 24 ऑगस्ट 65च आहे. आणि यांचं किती 73 स्कोर आले. माझं वाटतं कट ऑफ 75+ आहे. ठीक आहे, यांचं 2 जणांचं 70+ आहे. ठीक आहे, 45 येते, 59 येते, यांचं 52 येते. तर इथे थांबले. तर मित्रांनो, आपण एक सांगतोय मी तुम्हाला की 50 ते 65मध्येच मोस्ट ऑफ मुलांचं स्कोर आहे. आणि खूप जणांचं 45 पण आहे, म्हणजे 50च्या खाली आहे. तर ज्यांनी कमेंट नाही केलं त्यांचं आय थिंक त्यांचं स्कोर कमी असेल. 50च्या खूपच खाली, म्हणजे 40च्या खाली पण असू शकतं.
ठीक आहे, ती लेवल होती. आणि झालं आहे काय की जो पहिल्या शिफ्टचा पेपर होता 22 ऑगस्ट, ठीक आहे, तर तिथे कोणाला मतलब मुलांनी एक्सपेक्ट काय केलं होतं, जो सिलॅबस दिलेला होता, आता बँकिंग झालं, सहकार झालं, याच्यानुसारच मुलांनी स्टडी केलेलं होतं की त्यांना वाटलं होतं की त्याच्यानुसार क्वेश्चन येतील, पण नाही आलं. तर पहिल्या शिफ्टला शक्यतो 22 ऑगस्ट आहे त्या शिफ्टला मुलांना कमी मार्क्स आले. मला स्वतःला रिप्लाय आलेले आहे व्हॉट्सअपवरती, तर मी ऑब्झर्व केले, ठीक आहे. तर आता मी एकच सांगू इच्छितो की इंटरव्ह्यूसाठी कट ऑफ किती असेल, इंटरव्ह्यूसाठी सांगतो या, फायनलसाठी नाही. फायनल आमचं 10 मार्काचं त्याच्यावरती डिपेंड करेल तो. आणि इंटरव्ह्यूसाठी नॉर्मलायझेशन होणार आहे, शिफ्ट वाईज नॉर्मलायझेशन होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्यांना 71 आहे, 74 आहे, तर त्यांना मतलब त्यांच्या शिफ्टमध्ये जर क्वेश्चनची पातळी जर साधी असेल, एवढी हार्ड नसेल, तर त्यांचं साहजिक आहे की त्यांचे मार्क्स कमी होतील, ठीक आहे. आणि ज्या शिफ्टला लेवल हार्ड होती त्याचे मार्क्स वाढू शकतात मित्रांनो, ठीक आहे. तर तुम्ही ना मतलब असं नेगेटिव्ह व्हायचं नाही की मला 50च्या खाली आले, ठीक आहे, तर तुमचे मार्क्स वाढू शकतात. थोडं मतलब 30 ऑगस्टपर्यंत थोडं हे करा तुम्ही. 30 ऑगस्टच्या नंतर आपल्याला समजेल काय आहे ते, ठीक आहे. तर आता इंटरव्ह्यूसाठी कॉल येण्यासाठी कट ऑफ किती असेल, तर 50 ते 65, ठीक आहे, याच्यामध्येच कट ऑफ लागू शकतो. हार्डली किती 50 ते 60 धरून चाला मित्रांनो, 50 ते 60 स्कोर, ठीक आहे, याच्यामध्ये असेल. आणि ज्यांचा 65+ आहे तो सेफ स्कोर आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि फायनल कट ऑफ किती असेल याचं आत्ताच सांगता येणार नाही मित्रांनो, कारण की नॉर्मलायझेशन होणार आहे. आणखी काय होणार आहे की जो 10 मार्काचं जे हे होणार आहे आपलं इंटरव्ह्यू, 10 मार्काचा इंटरव्ह्यू, त्याच्यावरती पण डिपेंड करते खूप साऱ्या गोष्टी. असं अंदाजे सांगितलं तर नाही होणार मित्रांनो, ठीक आहे. तर 31 ऑगस्टच्या नंतर बघूया आपण, पण इंटरव्ह्यू कॉल 50 ते 60च्या मध्येच असेल मित्रांनो, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजले असेल. आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकर बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. होईल काय की मी व्हिडिओ अपलोड केले की नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात अगोदर तुम्ही व्हिडिओ बघू शकाल, ठीक आहे. धन्यवाद.